उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरण सोबत आहे माणसाच्या. म्हणून आज गोड जेवणाचं औचित्य साधलंय या कोले परिवारानं. मोठा परिवार, त्यांचे तीनही बंधू आमच्या मारुतराव बाबाचे, आदरणीय श्री भगवान गोपाळराव कोले, श्री बालासाहेब गोपाळराव कोले आणि सर्वात लहान भाऊ आमच्या मारुती बाबाचा मंचक गोपाळराव कोले. आल्यावर सांगितलं, महाराज दौलत नावाचा मुलगा आणि मंचक नावाचा भाऊ महिनाभर दवाखान्यात होते, शेवटच्या क्षणापर्यंत महिनाभर वाचवण्याचा प्रयत्न केला, चांगलं जीवन जगले. एका महिन्यामध्ये चलत बोलत पडले म्हणून निमित्त झालं आणि गेले. खरं सांगू का, साधूचं मरण असंच आहे. मारुतराव बाबांना कीर्तन केलं पंढरपूर मध्ये दशमीचं, त्र्यंबकेश्वरला कीर्तन केलं प्रस्थानचं, आळंदीत कीर्तन केलं माऊलीच्या प्रस्थानचं, अहो सासवडला कीर्तन केलं तळावर मारुतराव बाबांना. पंढरपूर मध्ये थोडं थकलं म्हणून निमित्त झाले आणि दुसऱ्या दिवशी गुरुवर्य अच्युत मालक दस्तापूरकर यांच्या गळ्यात माळ टाकली, म्हणले अच्युत सांभाळा आता ही गादी. झाकली घटीचा दिवा, नेणू काय झाला की दवा, ऐशा रीती जो पांडवा, देह ठेवी चलत बोलत मरण येत असेल तर समजा आपल्या जिंदगीतलं पुण्य आपल्या सोबत आहे. विठ्ठला विठ्ठला या कोले परिवाराच्या वतीनं कार्यक्रमासाठी आदरणीय विलास भाऊ पोले आणि आदरणीय विनायक दादा पोले यांनी फोन केला, म्हणे महाराज यावं लागत या कोलीला, आमचे मारुतराव दादा गेलेत आणि त्यांचे दोनही सुपुत्र आदरणीय श्री दौलत भाऊ अखंडतेनं देशाची सेवा केली. मिलिटरीमध्ये ड्युटी आहे त्यांना. देशाची सेवा करत असताना त्यांना अकोलीमध्ये काही थांबता आलं नाही, पण इथं जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत शिवाजी नावाच्या मुलानं सेवा केली आणि शेवटच्या क्षणाला महिनाभर, आता ते रिटायर झाले आमचे दौलत भाऊ, आणि शेवटच्या क्षणापर्यंत बापाच्या खांद्याला खांदा लावून दवाखान्यामध्ये लेकरू सांभाळल्यासारखं सांभाळलं. आणि खऱ्या अर्थानं त्या मारुतराव बाबाचा शेवट गोड झाला. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आज 16 दिवस झाले बाबाला जाऊन, 15-16 दिवस. आज वैकुंठ लोकातून बघत असतील, अरे माझ्या दौलतनं माझ्या शिवाजीनं माझ्या नावानं अन्नदान भजन कीर्तन केले, एवढा समाज जमला या अकोलीमध्ये. तुका म्हणे पितारा आशीर्वाद दे, तुका म्हणे पितारा आशीर्वाद दे, सरपंच श्री संभाजीराव कोले. राजकीय क्षेत्र असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहावं लागते. पाहुणे आलेत मुलीला बघण्यासाठी म्हणून जावं लागले. सर्वच गावातील मंडळी, आदरणीय माजी सभापती साहेब, तुम्ही सर्व अकोलीचं विशेष प्रेम आहे माझ्यावर. जमलेले सर्व भजनी मंडळी, टाळकरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, त्या कोले परिवाराच्या गोड जेवणाच्या, मारुतराव बाबाच्या गोड जेवणाच्या कीर्तनाला तुम्ही सर्व जमलेले श्रोते, सज्जन, मायबाप, सर्वांच्या चरणी फुलकळशा महाराजाचा साष्टांग प्रणाम. मस्तक हे पायावरी,
अशा उन्हाच्या टेम्परेचर मध्ये गरमी व्हायली मंडपात, तरीही श्रोते सज्जन, खरं सांगू का, अकोली गाव पुण्यवान आहे. गावात आलोय म्हणून तोंड चोपडेपणा करतोय असं डोक्यात आणू नका. 8 दिवसामध्ये गावात एकदा दोनदा अन्नदान होते. 8 दिवसात, महिन्याला 2 महिन्याला नाही बरं, 2 दिवस मध्ये जात नाही. सारखं अन्नदान, भजन, कीर्तन आहे. पवित्र भूमी आहे. या भूमीमध्ये वैकुंठवासी मारुती बाबा दस्तपूरकर 3 दिवस थांबायचे. 3 जेथे वैष्णवांचा कृष्णाचं मंदिर आहे, कृष्ण मंदिर. तिथंही नाम चिंतन चालू, सत्य चालू, अन्नदान चालू. काय महाराज, भूमीचं पुण्य. काय मंदिर तर बांधलेत गडे, दिष्ट लागण्यासारखी. मी मोबाईल मध्ये फोटो काढून दिली मागच्या वेळेस, आणि आमच्या गावातले म्हणलं बघा अकोलीचे मंदिर आहे, बघा काय मंदिर आहे. हो का, गंगाखेड ओलांडलं की आपल्या गावातले मंदिर दिसले. पार इकडं पोखरणी, वाळके पोखरणीचा डोंगर वलांडेपर्यंत मंदिर दिसतात. घराची कळा अंगण सांगते, गावाची कळा गावातली मंदिर सांगते. मंदिर दाने भुवन पालकी. आणि विशेष या मंदिराला सर्वसामान्य शेतकऱ्याचे, कष्ट करणाऱ्याचे पैसे मनानं आकडे दिलेत महाराज. मनानं एवढं गोड मंदिर झालंय खऱ्या अर्थानं. आणि दुधात साखर आणखी पुण्यश्लोक. राजमाता, राष्ट्रमाता अहिल्यादेवींचं स्मारक मंदिरा पुढे झालंय. कोण आहे अहिल्यादेवी? येणाऱ्या 31 मेला ज्यांची जयंती येते अहिल्यादेवी. खरं सांगू का, अहिल्यादेवींच्या हातात महादेवाची पिंड, शिवलिंग आहे. लहानपणापासून चौंडे गावामध्ये एक छोटीशी नदी होती. त्या नदीमध्ये निघालेल्या वाळूची पिंड बनवावून तिला बेल वाहावा. लहानपासून महादेवाची आवड अहिल्यादेवींना, लहानपणापासून. आणि तीच आवड शेवटपर्यंत अहिल्यादेवींना राहिली. महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या नाही तर जगातल्या 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करणारी जर कोणी माय माऊली असेल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे. आणि ते स्मारक पण झाले. खऱ्या अर्थानं आल्याबरोबर दर्शन घेतलं. चला, म्हणून या कोली परिवाराच्या वतीनं मारुतराव बाबांचा हा गोड जेवणाचा सोहळा आहे. 10वा झालाय गंगवर, 10वा झालाय, 13वा झालाय. आणि हा गोड जेवणाचा सोहळा करावा लागत. काय होते केल्यावर? तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिते आपुल्या कुळा. आपल्या परिवारांचं चांगलं झालं पाहिजे या न्यायानं आशीर्वाद मिळतो. खरी सेवा केली तुम्ही बाबांची, आणि म्हणून चांगलं जीवन जगलेले मारुतराव बाबा आज या सर्व परिवाराला सोडून गेलेत. खरं सांगू, घरातला छत्र सावली सारखा सावली देणारा बाप निघून गेला ना, घरात संपलं गडे प्रेम. अकोलीकर, आई माझा मायेचा सागर कोणी बी म्हणतंय, आईवरली गाणी कोणीही म्हणतंय. मी म्हणत नाही गडे आई सांगू नका, सांगा. पण जेवढी जिंदगीत आई महत्वाची आहे ना, त्याच्यापेक्षा 1 काकण महत्वाचा बाप आहे. काय कहू अकोलीकर, छोट संकट आल्यावर माईचं ध्यान येईल. ठेस लागल्यावर माणूस मायो म्हणेन किंवा आई ग म्हणेन. पण शेतात काम करताना जर अचानक गपकन पुढून जनावर आलं सरक दिसला तो बाप रे म्हणते माणूस. ठेस लागली तर मायो म्हणते, आई ग म्हणते. पण रस्त्यानं कधी गाडीहून पडल्याबरोबर बाप रे म्हणते. छोट्या संकटात आईचं ध्यान येते, मोठ्या संकटात बापाचं ध्यान येते. ऐका, आईला कमी दर्जा देत नाहीये मी. आई मुलावर प्रेम करते, आई मुलाला कडवर घेते. आई मुलाला कडवर घेते म्हणते, बाळा मला जेवढं दिसते तेवढं तू बघ.
कडवर घेते मुलाला आई, जेवढं तिला दिसते तेवढं आई दाखवते बाळाला. पण बाप मुलाला खांद्यावर घेतो आणि खांद्यावर घेतल्यावर बाप म्हणतो, बाळा मला दिसो का न दिसो तू बघ. तू आमच्या इथे एक यात्रा भरती जुन्या काळात, कुस्त्याचा डाव. ती लहान होतो मी 5-7 वर्षाचा, ते डाव दिसत नव्हता मला. आमच्या बापानं खांद्यावर घ्यायचं म्हणायचं, काशीनाथ मला दिसो का न दिसो ते डाव पैलवान तू बघ, कुस्त्याचा डाव तू बघ. खांद्यावर घ्यायचा तो बाप. खरं सांगू, गंगाखेडला गेलेला माणूस संध्याकाळी येईल, आळंदी पंढरपूरला गेलेला माणूस 4 दिवसांनी येईल. बद्रीनाथ, केदारनाथ, नेपाळ, पशुपतीनाथला गेलेला माणूस महिन्यानं येईल. पण 15-16 दिवस झालं बारोतराव बाबा गेले. त्या दौलत भाऊनं शिवाजी दादाने किती हात मारल्या, बाप गेलो नाही ना, नाही फक्त त्याची आठवण आहे. ते फोटोकडे बघितलं की धस्कन करते काळाला. वय नव्हतं त्याचं जायचं, पण आयुष्य संपलं ना दादा. या सृष्टीचा नियम आहे, येथे नाही उरो आले अवतार, येरते पामोर जीव गीते. हा सृष्टीचा नियम आहे. जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांची सेवा केली. शेवटी आजारी पडल्यावर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. सरत्यावर मूठ ठुली पैशासाठी बाबा वाचावे आपले म्हणून, पण नाही. आणि पुण्याच्या रुग्णालयामध्ये, दवाखान्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हणजे शेवट देखील क्षमतेचा दवाखान्यामध्ये शेवटपर्यंत वाचवण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं आज त्यांचे गोड जेवण आहे. काय माई बापाच्या सेवेचं पुण्य हो. माफी मागून बोलतो, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आमच्यासारखे कीर्तनकारानं कीर्तन करून नाही आणला. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा महाराज. पितृपुण्य सेवा लागले निधान, ब्रह्म सनातन अंग संगे ब्रह्म सनातन. अरे पुंडलिक नावाच्या भक्तांना आई वडिलांची सेवा केली म्हणून गोकुळी हुनी झाला येता. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. पण माय बाप हे दैव रूपानं आहेत. तया सेवी शिकीर शरीरे साऱ्या त्यातली उभी आहे. सकळ तीर्थाचे धुरे जी का माता पितरे, तया सेवी शिकीर शरीरे लोन कीजे. माय बाप केवळ काशी तेने तुका म्हणे माये बापे अवघी देवाचीच रूपे. लोकमत पेपरला एक लेख वाचला. या कलियुगातले जिवंत देव माय आणि बाप आणि चंद्र आणि सूर्य हे दिसणारे देव आहेत. म्हणून जिवंतपणे त्यांची सेवा करा.
आणि ते गेल्याच्या नंतर त्यांच्या नावानं त्यांना मोक्ष मिळावा, सद्गती मिळावी याच्यासाठी अन्नदान आहे, भजन कीर्तन आहे. जसं जसं इथं अन्नदान घडलं ना, माई बापाच्या ऋणातून आपण उत्तराई होतो. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणलेलं, पितृऋणातून कसं उत्तराई झालो, माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण आहेत आपल्यावर. महाभारतामध्ये पाची जरा हॅव्हिंग कमी करा थोडी. वडगाव स्टेशन बोर्ड सिस्टीम आहे. पाची पांडव ज्यावेळेस वनवासाला निघाले ना, जंगलामधून जात असताना तहान लागली पाची पांडवाला, तहान. आणि तहान लागल्याच्या नंतर एका झाडावर युधिष्ठिर म्हणजे धर्मराजा झाडावर गेले आणि पाणी कुठं दिसतंय का म्हणून असं उंच झाडावर जाऊन बघितलं, वरच्या फाट्यावर जाऊन लांब एक तळ दिसत होतं, पाण्याचं तळ. आणि धर्मराजा म्हणजे युधिष्ठिर खाली उतरले आणि सर्वात लहान सहदेवाला सांगितलं, सहदेवा जा तिथं एक 500 मीटरवर, अर्ध्या किलोमीटरवर तळ दिसायले, तिथून जाऊन पाणी घेऊन ये. सर्वात लहान सहदेव त्या तळ्याच्या दिशेने गेले. तळ्याच्या दिशेने गेल्याच्या नंतर जे ते तळ जे होतं ना पाण्याचं, आता तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल, ते तळ यक्षाचं होतं, यक्ष. त्या सहदेवानं त्या तळ्यातल्या पाण्याला हात लावल्याबरोबर ते यक्ष प्रगट झाला आणि त्या यक्षानं परतच येऊ दिलं नाही, सहदेवाला परत येऊ दिलं नाही. ऐका नाही आले परत. बराच वेळ झाला, का सहदेव परत आले नाही म्हणून युधिष्ठिरानं विचार केला, का आला नसेल आमचा भाऊ, का आला नसेल. म्हणून नंतर नकुलाला पाठवलं. नकुला जा बरं रे, का नाही आपला युधिष्ठिर, का आला नाही, का आला नाही. शेवटचा आपला पांडव गेले, सहदेव का आला नाही, जा का आला नाही म्हणून. ऐकताय ना, नकुल गेले, नकुलही तिकडच. पुन्हा अर्जुनाला पाठवलं, अर्जुनही तिकडच. पुन्हा भीमाला पाठवलं, भीमही तिकडच. पाणी बी नाही, माणसं बी नाही, पाणीही नाही, माणसं बी नाही. आणि थोड्या वेळानं मग धर्मराज युधिष्ठिर गेले तर चारीला चारी भाऊ त्या तळ्याच्या जवळ असे मृत अवस्थेत पडलेले दिसले. विचार केला धर्मराजानं, युधिष्ठिरानं, काय झालं असेल माझ्या भावाला. पण धर्म कोणाला म्हणतात सांगू का, ज्याच्यामध्ये सहनशीलता आहे, ज्याच्यामध्ये संयम आहे, त्याला धर्म म्हणतात. आता हे जर माझ्या भाऊ इथं मरून पडले तर राग राग केला असतं, बाण काढला असता, सराप दिला असता, काही केलं असतं, तर त्याला धर्मराजा कोण म्हणलं असतं. जे सहन करते त्याला धर्म म्हणतात. विठ्ठला अवस्थेत त्या आरती सहजासहजी कसे पडतील, काहीतरी यांचा दोष असेल म्हणून पडले असतील असं एक धर्मराजाने विचार केला. आणि त्या सरोवरातल्या त्या तळ्यातल्या पाण्याला स्पर्श केला धर्मराजाने, युधिष्ठिरानं. यक्ष प्रगट झाले आणि यक्षानं सांगितलं, युधिष्ठिरा हे तुझे भाऊ आहेत, हे पाणी पिण्यासाठी आले होते, इथं आले होते. आणि त्या यक्षानं युधिष्ठिराला म्हणजे यक्षानं धर्मराजाला, सर्वात मोठा पांडव धर्मराजाला विचारलं. यांनी विचारलं, बघ का आमची बंधू का पडलीत या ठिकाणी. महाभारतातला प्रसंग आहे. आता हे जुने माणसांना माहिती आहे, पूर्ण ज्ञात ते तुम्हाला, तरी ऐका. आजच्या प्रसंगाला मला ऋण सांगायचे, ऋण आपल्यावर कोणाकोणाचं ऋण आहे. त्यावेळेस त्या यक्षानं प्रश्न विचारला युधिष्ठिराला, युधिष्ठिरा धर्म या सर्वात श्रेष्ठ, सर्वात जास्तीत जास्त दुःख कोणतं या जीवाला, दुःख कोणते जीवाला म्हणल्यावर कोणतं दुःख आपल्याला समजायचं असतं. मरणाचं नाही, जन्म मरणाचं नाही, आपल्याकडं राहिलेल्या कर्जाचं, आपल्याकडं राहिलेल्या ऋणाचं आपल्याला सर्वात जास्त दुःख असावं. जुने माणसं, जुने महाराज म्हणायचे, एखाद्याचे 1000-500 रुपये आपल्याकडे राहून जर आपण मेलो तर त्याचं ऋण आपल्याला पुढच्या जन्मात फेडावं लागेल. हे तो न चुकेने पिता, हे तो न चुकेने पिता.
वा शिवाजी महाराज देवकते परळी तालुका आहे त्यांचा. माणसाला ऋण मेलं तरी चुकत नाही, पुढच्या जन्मात फेडावंच लागत आहे. ऋण वैर हत्या हे तो न चुकी आले पिता. म्हणजे हे ऋण वैर आणि हत्या हे ऋण असं जिवंतपणे फेडा, वैर असं जिवंतपणे मिटवा. आणि ते जर वैर तसंच राहिलं माणूस मेलं तर पुढच्या जन्मात वैरी वैर्याला फेडायला येते. विठ्ठला म्हणून सर्वात जास्त दुःख एखाद्याचं ऋण आपल्याकडे राहिलं तर मग शास्त्रानं आपल्याकडे काही ऋण सांगितले. त्याच्यामध्ये पहिलं ऋण आहे देवाचं, दुसरं ऋण आहे साधू संतांचं, तिसरं ऋण आहे पितरांचं. देवाचं ऋण आहे, त्या देवानं ही सृष्टी निर्माण केली, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्था केले. एक विश्व स्वर्गाते धरिले संता मात्र आपुलिया. त्या भगवंताने सृष्टी निर्माण केली. ही हवा, हे पाणी. लातूर जिल्ह्यामध्ये जाऊन बघा, 2-2, 3-3 किलोमीटर पाण्यासाठी जावं लागले. हांडा भरून पाणी आणाय 3 किलोमीटर जावं लागले. काय आपुलीचं पुण्य, बटन दाबलं की घरात पाणी चाले नळानं. काय पुण्य? हे कोण केलंय? देवानं निर्माण केलंय. ही हवा देवानं निर्माण केली, श्वास देवानं निर्माण केलाय. मग त्याचं जे आपण घेतलंय त्याचं ऋण फेडणं, कसं देवाचं ऋण फेडायचं, त्याचं भजन करून ऋण फेडायचं. चिंतन जगजीवन नारायण गायी गुण तयाची कोया भिवरेच्या तिरी. कोण आहे भिवरेच्या तिरी? जगाचा मालक आहे. मग कोणत्याही रंगात रंगू नका. तुम्हाला जर जीवनाचा रंग रंगून घ्यायचा असेल तर भगवंताच्या रंगामध्ये रंगून जा. अभंगाचा
रंगण्यासाठी त्या भगवंताच्या रंगात रंगा. जेवढा वेळ नामचिंतनासाठी देता येईल तेवढा द्यायचा. रंगी रंगे रे श्रीरंगे काय मुदलाशी पतंगे. एका साधकानं प्रश्न विचारला. साधकानं प्रश्न विचारला. या कार्यक्रमासाठी आदरणीय कृष्णा महाराज अवलगावकर बाबांची उपस्थिती आहे. तर सर्वच भजनी मंडळी सर्व गोड. अकोली म्हणलं की भजनी मंडळी, टाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्याचं माहेर आहे. आणि खऱ्या अर्थानं एवढे टाळकरी काही भागात कीर्तनाला नाहीत विनायक भाऊ. थोडे सप्त्यात नाहीत, काही गावाला विनायक महाराज नाहीत सप्त्यामध्ये. 2च टाळकरी चांगले आणि बाकी मग आजची गावातली भजनी मंडळी. पण तुमच्या इथं बैनाजवाडी, वैतागवाडी, माखणी, डोंगरगाव, डोंगर पिपळा, वडखेल, सर्व मंडळी ऐका. आता लक्ष दे. का भगवंताच्या भजनामध्ये रंगायचं? का रंगायचं? काय केलं नाही भगवंतानं आपल्यासाठी? काय नो हे केले एका चिंतेला विठ्ठले. काय केलं नाही भगवंतानं? पंढरपूरमध्ये एक राका कुंभार आहे. का भगवंताच्या रंगामध्ये रंगून जायचं एवढा दृष्टांत आहे का? कुंभाराचं नाव आहे राका, बायकोचं नाव आहे बंका आणि मुलीचं नाव आहे वंका. कुंभाराचं नाव राका, बायकोचं नाव बंका आणि मुलीचं नाव वंका. जुन्या काळात नाव असेच होते. जुन्या काळातली नाव द्वारकाबाई, यमुनाबाई, गोदावरीबाई, भागीरथीबाई, गंगाबाई, यमुनाबाई असे नाव होते. आता काळाच्या मानानं नाव बदललेत. आता नाव निघालेत डिंपल, कांचन, नेहा, सपना. काळाच्या मानानं माणसं बदललेत. काल तर मला व्हॉट्सअपला एक जणांना मेसेज केला, पिंटू महाराज मला व्हॉट्सअपला एक जणांना मेसेज केला, म्हणजे काशीनाथ बाबा आपल्याला पिल्लू झाले, नाव काय ठेवू? कुत्री पिल्ले माणसाला कसे होते लोक? आम्ही शिकलो, आम्ही सुशिक्षित झालो, आम्ही पुढे गेलो, आम्ही आमच्या लेकराला पिल्लू म्हणाला. नका म्हणू लेकराला पिल्लू. पिल्लू कुत्रीला, मांजरीला होते. कुंभाराचं नाव राका. जुन्या काळात बापाच्या नाव ठेवत होते मुलीचे. तुम्हाला पुरावा म्हणून देतो शास्त्रातला. देवक राजाची मुलगी नाव देवकी, ध्रुपद राजाची मुलगी नाव द्रौपदी, रुक्मांगद राजाची मुलगी नाव रुक्मिणी, जनक राजाची मुलगी नाव जानकी, जांबुवंताची मुलगी नाव. हे नाव कुठले? हे पुराणातले नाव आहेत, शास्त्रातले नाव आहेत. आता आईचं एक अक्षर आणि पप्पाचं एक अक्षर, अर्थ दलिंदर काही का होईना. कुंभाराचं नाव राका, बायकोचं नाव बंका. कुंभाराचा धंदा माती आणायची, गारा करायचा, गाडगे तयार करायची. तयार केलेली गाडगी भाजायची आव्यामध्ये टाकून आणि भाजलेली गाडगी विकायची गावात आणि आलेल्या 4-2 रुपयामध्ये आपला प्रपंच चालवायचा. हॅमिंग कमी करा. असा धंदा त्या राका कुंभाराचा. उन्हाळ्याचे दिवस लागू लागले. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जुन्या काळात माठात पाणी ठुत होते. माठ म्हणा किंवा डेरा म्हणा, इकडे काय म्हणतात हेच ना, बिनगी नाही हो, बिनगी शेतातली घरी बिनगी म्हणायली. बिनगी बिनग्या बुडाल्या. लक्ष द्या आता. हो का? अहो डेरे बी बुडालेत. आता फ्रीज मध्ये बाटल्या ठेवलेत लोक. थंड पाणी निघाले महाराज. आता ते जुन्या काळातल्या गोष्टी वरचीवर बंद पडत चालल्या. पण जुनं ते सोनं. जुन्या काळातल्या बाया चुलीवर स्वयंपाक करीत होत्या. 2 महिने झालं माया गावातल्या बी करायला नाही लाज. इथे पेटल्यात म्हणून चुली. विठाला विठाला. कुंभाराचं नाव राका, बायकोचं नाव पंका. उन्हाळ्याचे दिवस लागली. या विचारानं कुंभारानं माठ तयार केले. माठ डेरे तयार केले आणि तयार केलेले डेरे 100 डेरे तयार केले. आणि एके दिवशी आता भाजाव म्हणून आवा तयार केला. अकोली कुंभार आहेत का आपल्या? सकरा तर सांगळेवाडी. बर
इथं गावात कुंभार असतं तर तुम्हाला लक्षात आलं असतं ते आवा काय असते. आवा भाजायचा आवा, गाडगे भाजायचा आवा, डेरे भाजायचा. 100 माठ तयार केली आणि एके दिवशी असे उगाड बघून त्या राका कुंभारानं जाळण आणलं, सरपण आणलं आणि ते डेरे भाजायचं ठरवलं. आवा तयार केला. काय का अकोलीकर, का भगवंताचं भजन करायचं, काय केलं नाही देवानं, का भगवंताच्या रंगात रंगायचं. ऐका, तयार केला आवा आणि घरामध्ये जे काही 100 माठ तयार करून ठेवते, एक 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 माठ उचलून आव्यामध्ये आणून ठेवला. एक एक माठ उचलून आव्यात ठेवला, एक एक माठ उचलून आव्यात ठेवला. 100ला 100 माठ राका कुंभारानं आव्यात ठेवले. चौकून लाकडं टाकले, जाळण टाकलं आणि आवा पेटवला. आव्याचा भडभड असा भडका जाळ झाला. आवा पेटला आणि आवा पेटलेला एका मांजरीनं बघितला. काय कहू अकोलीकर, काय केलं नाही भगवंताने, का भगवंताच्या रंगात रंगायचं. आवा पेटला, असा डोम झाला, जाळाचा भडका झाला आणि ते भडका झालेला जाळ मांजरीनं बघितलं. ती मांजर धावत आव्याच्या जवळ आली. तगमग तगमग करू लागली मांजर, आरडू लागली मांजर, राका कुंभाराच्या पायाला चाटू लागली मांजर. ऐका हो ऐका. आणि ती मांजर घरात जाऊ लागली. जिथं डेरे ठेवते त्या डेरे ठेवलेल्या जागेवर मांजर जाऊ लागली, बाहेर येऊ लागली, पुन्हा मधात जाऊ लागली. त्या पेटवलेल्या आव्याच्या भोवताला अशी गर 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 गिरक्या मारू लागली. तगमग करत होती मांजर. राका कुंभाराला मेळ लागना. का मांजर असं करत असेल. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, जाळ फडकत होता, आवा पेटला होता. अकोलीकर ऐका ऐका. अर्ध्या तासानं कुंभारीन आली. कुंभारिणीनं बघितलं मांजरीकडं मालकाकडं आणि आल्याबरोबर कुंभारीन मालकाला म्हणली, धनी ओ मालक, अहो तुम्ही समद्याला समदे डेरे आव्यात ठेवला का. हो ग बंका, समद्याला समदे डेरे आव्यात ठेवले का विचारतेस ग. धनी एखादा तरी डेरा पाठीमागे ठेवलाय का. नाही ठेवला ग, नाही ठेवला. कशाला डेरा पाठीमागे ठेवू. गाडग डेरा भाजला तर कामाला येईल ना. कच्च गाडग काय कामाला येईल. कच्च्या गाडग्यात जर पाणी टाकलं तर माती होईल त्याची. मातीचं बनलेले गाडग माती होईल, त्याचं काय कामाचं. म्हणून समद्याला समदे डेरे आव्यात ठेवले ग. धनी ती मांजर बघितली का हो ग. जसा आवा पेटवलाय तेव्हापासून मांजर आली ग. काय झालंय मांजराला, का मांजर असं करायली. धनी त्या मांजरीनं परवाच्या दिवशी त्याचे बारीक बारीक 4 पिल्ले, डोळे न उघडलेले पिल्ले आपले तांडून एका डेऱ्यात ठेवते. आणि ते डेरा तुम्ही कुठं ठेवला. आव्यात ठेवला. धनी त्या मांजरीचे 4 पिल्ले आव्यात अडकलेत म्हणून मांजर तगमग करायली. आमच्या फुलकळस मध्ये मांजर तिचे पिल्ले एका घरी ठुत नाही. 7 घर आमच्या गावात पिल्ले घेऊन हिंडती मांजर. तुमच्या इकडे कसं असंच आहे. मला वाटलं नसं. 7 घर पिल्ले घेऊन हिंडती का तर मांजरीच्या पिल्ल्याला धोका आहे पिल्ल्याच्या पप्पापासून. बघता का प्रमाण. पिल्ल्याला धोका आहे पिल्ल्याच्या पप्पापासून. माय बाप सरपीन की बोका त्यांच्या सवे सुखान पविजे बाळ. बोक्यासोबत कधी पिल्लू सुखानं राहू शकत नाही. बोक्याला पिल्लू दिसल्याबरोबर बोक्या मया करीत नाही. काय करते. मारून टाकते. म्हणून बोक्याला पिल्ले वळवळ केलेले बरं वाटत नाही. त्या बोक्याच्या भेण्यानं मांजर जोपर्यंत आपले पिल्ले चलते फिरते होत नाही तोपर्यंत पिल्ले घेऊन हिंडते. धनी त्या मांजरीनं परवाच्या दिवशी आपल्या इथे पिल्ले आणून ठेवले. तो तुम्ही कसं बघितलं नाही. त्या डेऱ्यामध्ये तुम्ही बघायला पाहिजे. आणि ते डेरा तुम्ही आव्यात ठेवलाय. बायकोचं बोलणं ऐकलं खळ डोळ्याला धारा लागल्या. पांडुरंगा जिंदगीत माझ्या हातानं कधी किडा मुंगी देखील मिळली नाही. आणि आता 4 पिल्ले. काय बुद्धी सुचली असेल रे देवा. कसं मी डेऱ्यामध्ये बघितलं नसल, कसं मी गाडग्यात बघितलं नसल, काय गडबडीने डेरे ठेवले देवा. शास्त्र सांगते आपल्या हातानं किडा मुंगी देखील मरू नये.
कोण्याही जीवाचा कोण्याही जीवाचा न घडो मत्सारा वर्म सर्वेश्वरा पूजनाची. अरे आपल्या हाताने केला मुंगीने किंमत कामा नाही. सर्वाभूती पाहे एक वासुदेव म्हणे देवाचं वास्तव्य ममे वांसो जीव लोके जीव भूत सनातन मन शस्त्राणी इंद्रियानी. ऐकताय ना भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायातला श्लोक आहे. काय महाराज सर्वाभूती पाहे एक वासुदेव. अरे प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव एक. म्हणून हे हत्या प्रमाण होऊन गेलं. ऋण वैर हत्या. हे एखाद्याची हत्या केली हे कापाकापी केली ना ते दोष मरेपर्यंत सोबत राहते. पुढच्या जन्मात फेडावं लागत आहे. म्हणून विचार करू लागले ना का कुंभार देवा काय बुद्धी सुचली रे. कसं बघितलं नसल देवा मी तुळतुळ करू लागला जीव आणि तुळतुळ जीव करू लागला. डोळ्याला धारा लागल्या. मांजर तगमग करू लागली. बरं तो आवा विजवला बी असता. कोण्या गाडग्यात कोण्या डेऱ्यात पिल्ले गेले. डेऱ्यावर नंबर प्लेट नव्हती ना. 100 डेरे होते. कोण्या डेऱ्यात पिल्ले खालच्या का वरच्या का मधल्या माहितच नाही ना. मोटर लावून आवा विजवला असता. बरं विजवले तरी पिल्ले हाती लागले नसते का तर त्या डेरेचा चिखल झाला असता. का भगवंताच्या रंगात रंगायचं अभंगाचं पहिलं चरण सांगतो. का केलं नाही देवानं काय केलं नाही आपल्यासाठी. ऐकताय ना. का विचार केला का कुंभारानं भगवंता आवा विजवीत बी होतो रे पण मी जर पाणी मोटर लावली तर चिखल होऊन जाईल आणि ते पिले हाती लागायचे नाही. देवा हे पांडुरंगा जिंदगीत कधी चूक होत नाही. एवढी चूक पदरात घे रे देवा. हे देवा हा लाका कुंभार इथून पुढे प्रपंचाचा संसाराचा त्याग करील. घरात तुळशी पत्र ठेवील देवा. पण त्या मांजरीचे पिल्ले जर मरून गेले ना तर हा लाका कुंभार चंद्रभागेच्या पाण्यात जाऊन जीव देईल. जीव देईल. पांडुरंगा तुला काय करता येत नाही रे. आता जाळातून देवानं कोणाकोणाला वाचिले प्रमाण ध्यानात आणून द्या. जाळातून आता लक्ष द्या. कोणाला वाचवलं जाळातून. ह्या भावानं एका माणसाचं गाव फुकून दिलं. ह्या भावानं म्हणजे धन्य धन्य म्हणे धन्य धन्य म्हणे
आपलं चांगलं काम आहे का बेकार? बोला चांगलं चांगलं कसं म्हणा लक्ष द्या. एखाद्याचं गाव विनाकारण जाळणं पाप आहे, दोष आहे. पण वाईट कृत्य करणाऱ्याचं गाव जाळलं तरी पाप लागत नाही. जाळल्यावर धन्य धन्य म्हणे तुका. जाळी गेली लंका आणि धन्य धन्य म्हणे वाईट काम करणाऱ्याचं गाव जाळलं तरी पाप लागत नाही. राधा कुंभार म्हणले पांडुरंगा, अरे हनुमंतरायाने लंका जाळली, अख्खी राक्षसाची रावणाची लंका ढन 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 जळाली, पण तेवढ्या लंकेत एका माणसाचं घर जळालं नाही. अग्नी जाळीत विभीषणाचं घर बरोबर प्रमाणे अग्नी झाले तरी नजरे विभीषणाची घर, हृदयी सीतावर म्हणून या. नामदेवरायाचा अभंग आहे. अरे अख्खी लंका जळाली, पण तेवढ्या लंकेत एका माणसाचं घर जळालं नाही. त्या माणसाचं नाव आहे विभीषण. विभीषण काय करत होता? भजन करीत होता रामप्रभूच. अहो राक्षसा माझी विभीषण, दैत्या माझी प्रल्हाद जाण, भगवंतासी अनन्य शरण, वैष्णवपण. काय सामर्थ्य आहे महाराज. अहो ज्यावेळेस हनुमान निघाले ना सीतामातेचा शोध करायला, लंकेकडे निघाले ना, उड्डाण केली ना, त्यावेळेस हनुमंतानं प्रभूला प्रश्न विचारला. त्या रामायणातला खरं सांगू का, मी कोण्या गावात जाऊ दे लक्ष्मण महाराज, शिवाजी भाऊ कोण्या गावात जाऊ दे पिंटू महाराज, मी कुठेही जाऊ दे, अकोलीचं नाव सांगतो. अकोली गाव एवढे रामायण परभणी जिल्ह्यात कोण्याच गावात होत नाही. अहो बऱ्याच गावात एक रामायण लावायला वांदे आहेत, पण आपल्या गावामध्ये किती ठिकाणी? 7 ठिकाणी रामायण. 7 ठिकाणी रामायण तुम्ही ओगाळून केले. प्रत्येकाला रामायण पाठ आहे. ज्यावेळेस हनुमंतराय लंकेकडे सीता मातेचा शोध करायला निघाली, त्यावेळेस एक मनात शंका आली, प्रभू मी चाललो राक्षसाच्या नगरीत, पण तिथं जर मला तहान लागली, भूक लागली, तर तिथं एखादं आपल्या जातीचं घर आहे का नाही? जातीचं म्हणजे काष्ट लावू नका बरं, जात म्हणजे पुन्हा ही जात नाही. जात फक्त सोयीरपणाला बघायची. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा, वेदशास्त्री तुका म्हणे नाही जाती सवे आणि ज्याची मुखी नाम तोची धन्य. जात फक्त सोयीरपणा पुरती बघायची, नातेगोत्या पुरती बघायची, बाकी नाही बघायची जात. नाही नाही तर जातीचं फॅक्टर चौकडं चाललंय. विठ्ठल मी त्या लंकेमध्ये गेल्यावर एखादं आपलं घर आहे का नाही? रामप्रभूने सांगितलं तेवढी लंका राक्षसाची आहे, पण तेवढ्या लंकेत एक आपलं घर आहे. बरं ते कसं ओळखायचं? महाराज म्हणले कसं ओळखायचं? ते जाना सदन वैष्णवाचे, ते जाना सदन वैष्णवाचे, त्या घरी जया घरी असे तुळशी वृंदावन, ते जाना सदन. सदन म्हणजे काल परभणीत माझं वास्तुशांतीच्या निमित्तानं कीर्तन होत. 3 मजली बंगला बांधलाय ते ना, आणि त्याला म्हणलं बा
वास्तुशांतीचं कीर्तन घ्याले पण तुळशी वृंदावन बांधले ते म्हणजे महाराज हो. ज्या घरी तुळशी वृंदावन नसल ते मसन वाट आहे असं बी एक प्रमाण वाचण्यात गेले. दयाची द्वारी नाही तुळशी वृंदावन ते जाणार स्मशान पुढचा तुकडा देणं घेणं तरी सोयीत पण होते. विठ्ठला ज्या दारात तुळशी वृंदावन नाही ना ते मसन वाटा म्हणले. मी म्हणेन बरं आपली काय अवकात आहे. कसं आणखी लंका जळाली पण बिभीषणाचं घर जळालं नाही. मला मुद्दा हे सांगायचा आहे. मग राका कुंभार म्हणले पांडुरंगा अरे तेवढी लंका जळाली मात्र बिभीषणाचं घर जळालं नाही. मग या आव्यात मया हातानं नजर चुकीनं गेलेले पिल्ले कसे जळते. फडसाहेब लई निष्ठा होती बरं त्यांची. रामराजे साहेब लई निष्ठा होती राका कुंभाराची. पांडुरंगा अरे किती उदाहरण देऊ. पाची पांडवाला लाक्षागृहामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न केला. दुर्योधन लई हुशार होता. अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला. पाची पांडव मरत नव्हते म्हणून दुर्योधनानं शकुनी मामाच्या राईनं शकुनी मामाच्या विचाराने एक लाक्षागृह तयार केलं. लाक्षागृह म्हणजे वरून पीयूपी होती आणि मधून कापूर होता. पीयूपी म्हणजे ते लाक्षगृहस्थीचं नाव होतं. मधात नुसत्या अगरबत्त्या कापूर म्हणजे जळणाऱ्या वस्तू होत्या. मधात लाख घातलेलं होतं मधात आणि बाहेरून प्लास्टर केलं. असं लाक्षागृह तयार केलं आणि आयडियानं दुर्योधन कुंती मातेकडे गेला आणि सांगितलं काकू तुम्हाला आणि तुमच्या पाची मुलांना राहण्यासाठी मी घर बांधलंय त्याच्यामध्ये तुम्ही राहा. पाची पांडवाला आणि कुंती मातेला दुर्योधनाच्या पोटात कपाट कळालं नाही. मोकळ्या भावनेने त्या लाक्षागृहामध्ये राहण्यासाठी गेले. एके दिवशीचा प्रसंग पाची पांडव कुंती माता त्या लाक्षागृहामध्ये असताना ते लाक्षागृह फुकून दिलं दुर्योधनानं. जाळ लावला जाळ. पण पाची पांडव भगवंताचं भजन करीत होते म्हणून एकाला बी धक्का लागला नाही. अग्नी जाळे तरी न जळती पांडव हृदय वासुदेव म्हणून पाची पांडवाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला तरी बी पाची पांडव जळाले नाही. तेला वाचिलस पिल्ले कस काय वाचत नाही. तेव्हा लाक्षागृहातून पाची पांडवाला जाळातून वाचिलास की रे पिल्ले वाचव लागते. तू बिभीषणाचं घर वाचिलस पिल्ले वाचव लागते. बस झाले का देव पुरावा. अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद हृदयी गोविंद राका कुंभार म्हणला देवा तू भक्त प्रल्हादाला अग्नीतून वाचिलस. आता अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला ते सोडून द्या. पण होळिका होळीच्या दिवशी होळी पेटवली आणि त्या होलिका म्हणजे भक्त प्रल्हादाची आत्या मांडीवर घेऊन बसली. होलिका पूर्ण जळाली पण भक्त प्रल्हादाच्या डोक्याच्या केसाला धक्का लागला नाही. जाळातून भक्त प्रल्हादाला वाचिला. अग्नी जाळे तरी न जळे प्रल्हाद आणि हृदयी गोविंद म्हणून या. धारा लागल्या राका कुंभाराच्या डोळ्याला. पांडुरंगा तू बिभीषणाला वाचिलस. बिभीषण भजन करीत होता म्हणून. पांडवाला वाचिलस. पांडव भजन करीत होते म्हणून. अरे तू भक्त प्रल्हादाला वाचिलस. भक्त प्रल्हाद भजन करीत होता म्हणून. माझं भजन कुठे कमी आहे रे देवा. मी काम करताना तुझं भजन करतो रे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे. सारखं भजन करीत होता राका कुंभार. कुंभारी आणि मुलगी आवा पेटला डोम झाला आणि तिघी माय लेकर बसले आव्याजवळ. कुंभार कुंभारीनं मुलगी हे तिन्ही माणसं बसलेले मांजरीनं बघितले हो. आणि ती मांजर बाजूला येऊन बसली. मांजर आपले दोन्ही पाय पाया मारून अशी टाळ्या वाजू लागली. मांजर
बघा तुम्ही मोबाईलवर टाकून कुत्रे काही भजन करतात, कुत्रे 4 पायाचे भजन करतात, 2 पायाचे काही गावातले करीत नाहीत. विठ्ठल रात्रभर भजन केलं, पहाटे 4 वाजता खाल्ला कोण चांदणी निघाली. किती वाजता? 4 ला चांदणी निघती खाल्ला कोण अस्वल आंबेकर बाबा 4 ला. आणि 4 ला निघालेली चांदणी बघून जुन्या काळातल्या बाया झोपेतून उठत होत्या. अकोलीत किती वाजता उठत का माय? 8 वाजता. रामकृष्ण रे. ए महिला मंडळी, विरोध पक्षातले माणसं काय म्हणाले? बाई ही घरातली लक्ष्मी आहे माय. लक्ष्मीनं कधीच दिवस निघेपर्यंत झोपू नये. का झोपू नये? कारण आपल्या दारात 5:30 वाजता रामाची फेरी येते. आपण रामपारा म्हणतो का नाही, ते खरा शब्द आहे राम फेरी. आणि त्या रामाच्या फेरीत साक्षात लक्ष्मी रामाच्या पाठीमागे असते. आपल्या दारात आलेली लक्ष्मी घरातल्या लक्ष्मीकडे बघते, घरातली लक्ष्मी झोपलेली दिसली की दारात आलेली लक्ष्मी घराकडे पाठ करते, सरळ निघून जाते. म्हणून आपल्या घरी किती पैसा येते आणि कोण्या वाटणं जाते ह्याचा मेळ बसना, घरातली बाई झोपेतून लवकर उठना. म्हणून स्त्री घरातली लक्ष्मी, लक्ष्मीनं कधीच दिवस निघेपर्यंत झोपू नये. लक्ष्मणराव कोर बी झोपला तर जमते. तू म्हणतात बरं हे माणसं घेऊन बोलाले, गडी मोकळा राजा आहे हो, गड्याला बंधन नाही. चला विषय लांबतोय आपला. 4 वाजता चांदणी निघाली. इमानदारीनं अजून बी चांदणी 4 लाच निघती, फक्त घरातली चांदणी उठत नाही. घरातली चांदणी उठत नाही. त्या चांदणीनं धर्म सोडला नाही परशुरामदास. ती चांदणी तिच्याच टाइमला निघती, फक्त घरातली चांदणी नाही उठत. चला सुखवाशी जमाना झालाय. 2-2, 3-3 पायल्याचे दळण दळावं लागायचे. गावाच्या नदीचं पाणी भरावं लागायचं. मधल्या घरापासून ते बाहेरल्या घरापर्यंत सारवण करावं लागायचं. राहू द्या तुमचं बंद पडले, नका बेजार हो. लक्ष द्या, ऐका. तसं 4 ला चांदणी निघालेली बघितली कुंभारानं आणि त्याला वाटलं आता दिवस निघते, उजडते. भजन पहाटेपर्यंत केलं. दिवस निघाला, सूर्यनारायण निघाला आणि आव्याचा जाळ कमी झाला. जाळ शांत झाला. राका कुंभार गडबडीनं उठले आणि त्या आव्याजवळ गेले. एक डेरा काढून बघितला. प्रत्येक काढलेल्या डेऱ्यात वाकून बघितलं, डेरा रिकामाच निघायचा. गपकन डेरा टाकून द्यायचा माठ. दुसरा काढायचा, रिकामाच निघायचा, टाकून द्यायचं. तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 10, 20, 30, 40. अकोलीकर 95 डेरे काढले. 95 ला 95 रिकामे. फक्त 5 डेरे राहिले बुडाला, 5 माट. आता मात्र अंग थरथर कापू लागलं राका कुंभाराचं. देवा कुठं माझं पाप एवढं भरत आलंय रे पांडुरंगा, माझं तगमग करायली रे देवा. 95 डेऱ्यामध्ये पिल्ले नाही निघाले. या डेऱ्यात जर पिल्ले नाही निघाले तर मी घराचं तोंड नाही बघणार. पांडुरंगा परीक्षा बघू नको. सत्य संकल्पाचा नारायण सर्वात बुडाला. शेवटी जे डेरा होता ना, त्या डेऱ्यात वाकून बघितलं तर 4ला 4 पिले. खेळतात पिली गाडग चौकोन भाजलं होतं. चौकोन डेरा भाजला होता टनटन. आणि त्या भाजलेल्या डेऱ्यात असल्या गरमीत तेवढ्या आगणीत 4ला 4 पिले एकूण एकाच्या अंगा उड्या मागू खेळू लागले. डोळे भरून आले. पांडुरंगा तुझ्यावरला विश्वास कमी झाला होता रे.
तुझ्यावरला भाव कमी झाला होता, पण आता कळालं गडे तू आहेस देवा, सत्य तू, सत्य तू, सत्य तू आहेस देवा. चारीला चारी पिली एकूण एकाच्या अंगावर खेळू लागले. सर्वत्र भाजने भाजोनिया गेली, खेळता ती पिली डेरियात. हात घातला राका कुंभाराने डेऱ्यात हात, आणि चारीला चारी पिल्ले बाहेर काढून टाकली. मांजरीनं चारी पिल्ले जवळ घेतले आणि दोन्ही पाय वर करून मांजरीनं आशीर्वाद दिला. अरे रात्रभर त्या आग्नीमध्ये, त्या आव्यात, डेऱ्यामध्ये असलेले तेवढ्या जाळातून पिल्ले देवानं वाचवले. म्हणून रंगी रंगे रे श्रीरंगे, भगवंताच्या रंगामध्ये रंगायचं. काय केलं नाही त्या भगवंतानं आपल्यासाठी, म्हणून त्या देवाच्या रंगात रंगा. रंगी रंगे रे श्रीरंगे. श्रीरंग देवाचं नाव आहे. विष्णू सहस्रनामामध्ये देवाचे हजारो नाव आहे. श्रीरंग देवाचं नाव आहे. त्या भगवंताच्या रंगामध्ये रंगून जा. आणि पतंग एक किड्याचं नाव आहे. त्या दिव्याच्या जवळ ते असा गिरक्या मारते बघा, त्याला माहित नाही ते दिवा म्हणजे आपला अंत आहे. त्याला माहित नाही तो पतंगासारखा, पतंग नावाचा किडा. काय भुदलाशी पतंगे. म्हणून या दुःखमय संसारामध्ये भोलून जाऊ नका. का भोलून जाऊ नका? आपण अकोलीमध्ये काही दिवसासाठी राहण्यासाठी आलोय. आज मारुतराव बाबा गेले, उद्याच्याला कीर्तनकाराचा बी नंबर आहे, उद्या बसलेल्या श्रोते सज्जनांचाही नंबर आहे. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आईच्या पोटातलं बाळ जन्माला येणार आहे 9 महिने आधी कळतंय. नांदेड परभणीला तर गंगाखेडला तर काबरा मॅडम एवढ्या हुशार आहेत म्हणून. काबरा मॅडमच का दुसऱ्या पण त्या काबराच तुम्ही म्हणता, ह्याला कसं काय माहिती? ते काबरा मॅडम बाळ कोण्या दिवशी किती वाजून किती मिनिटाला जन्माला येणार आहे लिहून द्याल्यात कागदावर, सोनोग्राम केल्यावर. लिहून द्यालेत ते. पण असा एकही डॉक्टर नाही फलाना माणूस ह्या दिवशी इतक्या वाजून इतके मिनिटांना जाणार आहे. नाही, असा डॉक्टर फक्त एकच आहे जगाचा मालक, त्याच्या हातात आहे. ऐकताय ना? प्राणू म्हणजे शरीर, त्याच्या हातात हे शरीर कोणाचे असते?
त्याच्या आशीर्वादानं ही सृष्टी आहे. चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. रंगी रंगे रे श्रीरंगे काय बोलदासी पतंगे. महाराज आम्ही कधी रंगावं म्हणले कल करे सो आज करे सो आम्ही करावी तातडी परमार्थाची का करायची कारण हे जाणार कधी माहित नाही. अभंगाचं दुसरं चरण आहे. 2:15 वाजले तर शरीर जायाचे ठेवणे घरीशी अभिलाष जणे. काल दुपारी मला शिवाजी भाऊनं फोन केला 12 वाजता कीर्तन चालू होतं परभणी आणि नंतर 3 वाजता फोन केला होते म्हणजे महाराज कीर्तन लवकरच होतं आमच्या परभणीच्या पलीकड पूर्णा तालुक्यात 11 ते 1 कीर्तन आणि 1ला पंक्ती बसतातच. तुमच्याकडे कीर्तन सुरू होतं 1ला 1 ते 3 कीर्तन मग पार संध्याकाळ 8-9 पर्यंत पंक्ती चांगलं हा इकडून पलीकडं 2 ते 2 ते 4 चांगलं चला गोड नियोजन केले. मी आधी सांगितलं बा तुमच्या इथं ऐकायची आवड आहे माणसाला. फडसाहेब बऱ्याच गावात कीर्तनकार आल्यावर अभंगाव बोलाय सुरू झाल्यावर एक माणसं येतात. पण अकोलीमध्ये महाराज येण्याच्या आधी मंडप भरून जातं हे पुण्यवान गाव आहे. असल्या गरमीमध्ये तगमग पाहिजे माणसाची पण तरी आणि हेच खरं जीवन आहे महाराज. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आणि विशेष आता चालू आहे कोणता महिना धोंड्याचा महिना आहे. मारुती बाबाचं काहीतरी पुण्य मारुतराव बाबाचं काहीतरी पुण्य त्यांचं गोड जेवण त्यांचा 10वा त्यांचा 13वा कोण्या महिन्यात आला धोंड्याच्या अधिक फलम. एरवी पुण्य आहे एरवी 100 माणसं जीव घातले तर 100 माणसाचंच पुण्य लागते. पण या अधिक महिन्यात 100 माणसं जीव घातले तर 1000 माणसाचं पुण्य लागते. मग आज 2,500-3 हजार माणसांचा स्वयंपाक केलाय म्हणजे ह्याच्या 1000 पटीने पुण्य आमच्या दौलत भाऊला शिवाजी भाऊला या पूर्ण कोले परिवाराला. याचं संस्कृत मध्ये श्लोक आहे अधिकस्य अधिकम फलम. जास्तीत जास्त पुण्य देणारा हा महिना. अहो ह्याचं जर शास्त्रात पाहिलं
तर ह्याचं खरं नाव आहे मलमास. मल मल म्हणजे शिल्लक राहिलेलं, मलिन झालेलं, मलमास नाव आहे या महिन्याचं. ह्याला कोणी स्वीकारत नव्हतं. हे जास्तीचा महिना आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जानेवारी फेब्रुवारी महिने नाहीत. हे जानेवारी फेब्रुवारी हे इंग्रजी महिने, इंग्रजी. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण हे आपले महिने आहेत. आपल्या चंद्रवर्ष म्हणतात आपल्या हिंदू वर्षाला. चंद्रवर्षामध्ये 354 दिवसाचं वर्ष आहे. फुले साहेब किती? 354. आणि इंग्रजी वर्ष 364 किंवा 65. आपलं हिंदू नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष सुरू होते. मग 354 वर्षाचा 354 दिवसाचं एक वर्ष. मग एका वर्षाला 10, दुसऱ्या वर्षाला 10, तिसऱ्या वर्षाला 10, असे 3 वर्षाचे 10 10 10 3 10 30 असे 30 दिवस शिल्लक राहिले की हा धोंड्याचा महिना, अधिक महिना. ह्याला मलमास. मग तो मलमास नाराज झाल्यावर देवाकडे गेल्यावर देवानं सांगितलं तुला मी माझं नाव देतो. देव जगाचा मालक स्वतः नाव देते. तन मन धन दिले पुरुषोत्तमा. या पुरुषोत्तमाला स्वतःचं नाव दिलं जगाच्या मालकानं. खरं सांगू का अकोलीकर, जगाच्या मालका एवढा उदार कोणी नाही. 5 वर्षाच्या खुर्चीसाठी पदासाठी आपण बेजार होतो, पण जगाच्या मालकानं पंढरपूरच्या पांडुरंगानं नामदेवरायाला एकदा स्वतःचं पद दिलं. तुझा ऐसा कोणी उदाराची राशी आपुलेची देशी पदनासा. आणि स्वतःची जागा जगाच्या मालकानं दिली. नाव दिलं पुरुषोत्तम. हे पुरुषोत्तम म्हणजे देवाचं नाव आहे. उत्तम पुरुषाची लक्षण म्हणजे पुरुषोत्तम. पुरुषोत्तम नाव दिलं या महिन्याला. नुसतं नाव दिलं नाही तर सांगितलं या महिन्यात जो कोणी ज्ञानेश्वरीचं पारायण करेल, जो कोणी पोथी पुराणाचं श्रवण करील, जो कोणी अन्नदान करील त्याला हजारो पटीनं पुण्य लागल. म्हणून या महिन्याचं विशेष महत्व आहे. आपण हिंदू लोकच धोंड्याचा महिना धरतो म्हणून आपले सण वार टाइमला येतात. मुसलमान लोक धोंडा धरीत नाहीत म्हणून त्याचा खुतबा कधी पावसाळ्यात येतोय, कधी उन्हाळ्यात येतोय, कधी हिवाळ्यात येतोय. नाही तुम्ही हसू नका, खरंच आहे. ते पकडीत नाहीत म्हणून त्याचा कवा येतोय बघा खुतबा. महाग येतोय, पुढे येतोय. आपली दिवाळी दिवाळीलाच येणार. आपली पंचम आपण धरतो म्हणून हे गॅप निघते 3 वर्षाचा 1 महिना. अधिकस्य अधिकम फलम म्हणजे हा अधिक मास आहे. आणि या महिन्यामध्ये मारुतराव बाबाचं गोड जेवण आहे. शरीर जायाचे ठेवणे त्याचा अभिलाष धरू नका गडे, अभिलाष धरू नका. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाळा वरी जन्म घातिले रे. काय महाराज देहाचं चला विषय लांबत नाही. आता शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष, त्याचा अभिलाष धरू नका, त्याला माझ म्हणू नका. देह आणीला पाचाचा उसना, ज्याचा आणला त्याला द्यायचा 1 दिवस. पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ. महाराज 5 पंचभूताचं शरीर आहे, ज्याचं आणले त्याला 1 दिवस द्यायचे. म्हणून ह्याच्यावर आसक्ती धरू नका. मग काय करा महाराज, काय करायचं ते शेवटच्या चरणामध्ये सांगू लागले. शेवटचं चरण
काळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. खरं सांगू तुका म्हणे तुला सोडविना कोणी आणि एका चक्र पाणी वाचवण्या. देवाशिवाय कोण महाराज. त्या गजेंद्रानं किती प्रयत्न केले, किती अट्टासानं प्रपंच केला, किती वाढवलं, जंगलाचा राज भोगलं, वैभव भोगलं, पण शेवटी ज्यावेळी सरोवरामध्ये नकरानं पायाला पकडलं त्यावेळेस भगवंताच्या ताहवा केला. म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा, शरीर जायाची ठेवणे धरीशी अभिलाष धने. विठोबा वैकुंठवासी प्रातस्मरणीय मारुतराव गोपाळराव फुले बाबांनी खरंच पर्व काळ घातला. आज सोमवार आहे. सोमवार हा 8 दिवसाला येणारा पर्व काळ आहे. काही पर्व काळ 8 दिवसाला येतात, काही पर्व काळ 15 दिवसाला येतात. एकादश किती दिवसाला आहे? 15 दिवसाला आहे. काही पर्व काळ महिन्याला येतात. महिन्याला अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी कशी आहे? महिन्याला. काही पर्व काळ 6 महिन्याला आहेत, काही पर्व काळ 1 वर्षाला आहेत, आणि हे धोंड्याचा पर्व काळ 3 वर्षाला आहे. आज 2 पर्व काळ गोड जेवण आहे. पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंत काळ ती वेळ धर्माची अति पवित्र. म्हणून आमच्या दौलत भाऊसाठी, शिवाजी दादासाठी वडील गेले आणि धोंड्याच्या महिन्यात सोमवारासारख्या पर्व काळावर आज 9वी तिथी आहे. आज तिथी कोणती आहे? 9वी तिथी आहे. सोमवारासारखा पर्व आहे, अधिक महिन्यासारखा धोंड्याचा पवित्र महिना आहे, आणि त्यांचं आज गोड जेवण आहे. मारुतराव बाबाचं जीवन परमार्थिक होतं. हे रामायण वाचणारी मंडळी आज जेवढे बाहेरगावचे आलीत ना मंडळी, ते त्यांचे सोबती शिवाजी दादाचे बी, त्यांच्या वडिलांचे बी, हे सर्व सहकारी मंडळी पोत्या त्यांनी निष्काम सेवा केल्या. हो, आपलं लय पुण्य आहे. पिंटू भाऊ बहिणाजवाडीकडे आपलं लय पुण्य. शिवाजी महाराज आपण परमार्थात येण्यास, दामोजी पाटील येण्यास एकच झालं. या जुन्या लोकांनी इमानदारीने नुसत्या जेवणावर भजन केले. आमचे वडील म्हणायचे, आता ते बाबा मला आल्याबरोबर म्हणले, केशवराव इथं येत होते हो, जेवणावर परमार्थ केलाय. मारुतराव महाराजाचा कुठं नेम असन तिथं जेवाय मिळत होतं म्हणून लोक पायानं जात होते. खरं आहे का खोटं? किती दळता म्हणायचे ते नेम घेतो. आणि तुमच्या गावामध्ये मला सांगितलं महाराज 3 दिवस महाराज थांबायचे. काय पुण्य हो गावाचं. आणि 3 समाजाचे 3 दिवस महाराजाचे कीर्तन बी आणि अन्नदान बी, नेम बी. मारुतराव महाराजाची भूमी आहे, कशी वाया जाईल. या पवित्र भूमीमध्ये हा नाम चिंतन वाढत जावं ही प्रार्थना करतो. आणि खऱ्या अर्थानं भूमीचं पुण्य सारखं अन्नदान, भजन, कीर्तन. काही काही गावाला फक्त वर्षात सप्त्याला टाळ वाजते, ती बी उसने माणसानं. उसने म्हणजे रोजानं लावलेले हो. बऱ्याच गावात हरिपाठ म्हणाय भजने नाही तो, पण खऱ्या अर्थानं गाव पुण्यवान आहे. आणि या पुण्यवान पवित्र भूमीमध्ये आज वैकुंठवासी मारुतराव बाबांना जाऊन 15-16 दिवस झाले. 13वा झालाय. आता महिन्याला एक पितरकरी वाडा, मासिक पितरकरी शिवाजी भाऊ उत्तम दादा, महिन्याला पितरकरी वाडा. आणि वर्ष श्राद्धाला तुमच्या आकारानं पुन्हा 1 वर्ष झाल्याच्या नंतर आता आज प्रवास पुढे सुरू आहे. आता आपण तेवढा बारकावा बघत नाही, पण ज्या दिवशी